नमस्कार. आज मी घेऊन आली आहे एक खास आणि हटके रेसिपी, पनीर मोदक. उकडीचे मोदक तर आपण नेहमीच बनवतो, पण या पनीर मोदकांची चव बाप्पालाही आणि घरातल्या सगळ्यांनाही नक्कीच आवडेल. फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये हे मोदक कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. झटपट होणारे हे स्वादिष्ट मोदक कसे बनवायचे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला. सर्वात आधी मिक्सरचं एक भांडं घेऊया. त्यामध्ये पनीर घ्यायचं आहे. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते आणि अशा प्रकारे क्रश करून घ्यायचं आहे हाताने. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. ह्याचं आपल्याला कणिक बनवायची आहे, त्यासाठी अशा पद्धतीने हे पनीर असं पूर्णपणे बारीक झालं पाहिजे. आता हे पनीर एका प्लेटमध्ये घेऊया. त्यामध्ये काही पदार्थ आपण घेणार आहोत, जसे की मिल्क पावडर घ्यायचे 4-5 चमचे. मिल्क पावडरमुळे हे पनीर मोदक जे आहेत ते खूप छान होतात, रवाळ असे होतात. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवरमुळं या पिठाला बाइंडिंग येतं छान असं. मोदक वळतानाही तो सुबक असा वळला जातो. त्यानंतर गोडासाठी 5 ते 6 चमचे पिठी साखर घ्यायची आहे. अजून गोड तुम्हाला आवडत असेल तर 1-2 चमचे अजून जास्त घेतली पिठी साखर तरी चालेल. हाताने हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जसे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे. आता आपल्याला नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती गॅसवर ठेवायची आहे. त्यामध्ये हे सर्व मिश्रण घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले. नॉनस्टिकची कढई असल्यावर हे मिश्रण कढईला जास्त चिकटलं जात नाही, त्यासाठी इथे नॉनस्टिकची कढई तुम्ही वापरा. व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होईल हे पीठ, कारण यामध्ये आपण पिठी साखर घेतली होती, त्याचं पाणी सुटायला सुरुवात होतं. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. 10 ते 12 मिनिटांनंतर हे पीठ जे आहे ते कढईला सोडायला लागेल. त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. मी ते बदामाचे काप घालून घेतलेले आहेत. काजू, बदाम, पिस्ते घातले. कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता. 12 ते 15 मिनिटांनंतर हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे भाजून. एका प्लेटमध्ये घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. आता हे पीठ गरम गरम मोदक करायला घेतलं तर मोदक व्यवस्थित वळला जात नाही, त्यासाठी हे पीठ व्यवस्थित थंड होऊन द्यायचे. आता थंड झाल्यानंतर मी अशा प्रकारे मोदकाचा साचा घेतलेला आहे. या साच्यामध्ये हे पीठ भरून आपण मोदक वळून घेणार आहोत. ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे या साच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि हा साचा जो आहे तो व्यवस्थित सगळ्या साईडने प्रेस करून घ्यायचा आहे आणि नंतर उघडून हा मोदक आपण बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सुंदर, चविष्ट, सुबक असा मोदक इथे तयार झालेला आहे. पनीरचा मोदक आहे. खायलाही खूप छान आणि स्वादिष्ट लागतो. सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. दुसराही मोदक तुम्ही इथे बघू शकता. खूप छान असे मोदक हे इथे तयार होतात. हे पहा, खूप छान मोदक सगळे तयार झालेले आहेत. सगळे मोदक इथे बनवून झाले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा. तुमची ही रेसिपी कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.